गृहमंत्री अमित शहा दिल्लीवरून अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। अमित शहा विमान दुर्घटनेचा आढावा घेणार आहेत। विमान दुर्घटनेवर अमित शहा आणि मोदींमध्ये फोनवरून संवाद देखील झालेला आहे। तसंच अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून माहिती देखील घेतली आहे। आता स्वतः ते घटनास्थळी दाखल होत आहेत। आपल्याला सवारी देखनी થઈ ગઈ। पूरा ही गया हुआ है कोई। अहमदाबादमध्ये लंडनला जाणार आहे विमान कोसळलेलं आहे। विमान ज्यावेळेला टेक ऑफ केलं त्यानंतर एका मिनिटातच हे विमान कोसळलं। विमान कोसळतानाची ही दृश्य देखील आपण या ठिकाणी पाहतोय। उड्डाणाच्या वेळी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे विमान कोसळलं अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत फडणवीसांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली आहे। महाराष्ट्राची जनता दुःखात सहभागी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। तर मदतीसाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेशही दिलेले आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून ट्विट करण्यात आलेलं आहे। तर विमान अपघातामध्ये 242 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एपी वृत्त संस्थेकडून देण्यात आली। यामध्ये भारतीय 169, ब्रिटिश 53, पोर्तुगीज 7 आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश आहे। यामध्ये 217 प्रौढ नागरिक होते, तर 11 लहान मुलं आणि 2 बालकं होती। पन्नास MBBS विद्यार्थी विमान अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। आताची मोठी बातमी, विद्यार्थ्यांचे काही नातेवाईक सुद्धा बेपत्ता असल्याची माहिती आहे। 4 ते 5 विद्यार्थी देखील बेपत्ता असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। 50 MBBS विद्यार्थी या विमान अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर येते। विद्यार्थ्यांचे काही नातेवाईक सुद्धा बेपत्ता असल्याची माहिती मिळते। विमान कोसळतानाच ते हॉस्टेलवर कोसळलेलं होतं। हॉस्टेलच्या 2 इमारतींमध्ये हे विमान कोसळलं। यामध्ये 50 MBBSचे विद्यार्थी यामध्ये जखमी झालेले आहेत। विद्यार्थ्यांचे काही नातेवाईक आणि काही विद्यार्थी देखील यामध्ये बेपत्ता असल्याची माहिती मिळते। 4 ते 5 विद्यार्थी देखील बेपत्ता असल्याची माहिती मिळते। तर मृतांच्या नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे। गुजरातचे मुख्य आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी ही माहिती दिलेली आहे। तर भीषण दुर्घटनेमध्ये मृतदेह पूर्ण जळाल्यामुळे ओळख पटवणं अडचणीचं आहे आणि त्यामुळेच मृतांच्या नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्टची व्यवस्था तिथल्याच मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आली आहे। भीषण दुर्घटनेमध्ये मृतदेह पूर्णपणे जळालेत, त्यामुळे मृतांची ओळख पटवण्यासाठी म्हणून आता नातेवाईकांना आवाहन करण्यात आलंय। DNA टेस्ट करण्याची सुविधाही करण्यात आलेली आहे। गुजरातचे मुख्य आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे।